नमस्कार. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे आणि या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं ताजं वक्तव्य सध्या मोठी चर्चा निर्माण करत आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसी दाखले मिळणार का? तब्बल 58 लाख नोंदी सापडल्याचा दावा नेमका काय आहे आणि यामुळे आरक्षणाच्या लढ्याला नवं वळण मिळणार का? हे सगळं आपण आज सविस्तर समजून घेणार आहोत. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या. अलीकडे कर्जत येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मोठा दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार मराठवाड्यातील प्रत्येक मराठा बांधवाला ओबीसी दाखला मिळणारच. त्यांनी असंही सांगितलं की पूर्वी मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसी दाखले मिळाले नव्हते, मात्र आता शासनाच्या नोंदींमध्ये तब्बल 58 लाख नोंदी आढळल्या आहेत आणि या नोंदींच्या आधारे दाखले मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या दाव्यामुळे पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. जरांगे पाटील यांचा दावा असा आहे की या नोंदी म्हणजेच ऐतिहासिक पुरावे आहेत, ज्यामुळे मराठा समाजातील अनेकांना कुणबी भरून ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करता येईल. मात्र या संदर्भात संपूर्ण अधिकृत तपशील अजूनही स्पष्ट झालेला नाही. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सांगितलं की दाखले देण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे, पण शेवटी सर्व पात्र व्यक्तींना लाभ मिळेल असा त्यांचा विश्वास आहे. त्यांनी हेही स्पष्ट केलं की आंदोलन अजून संपलेलं नाही आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील. सध्या राज्य सरकारकडून या वक्तव्यावर ठोस प्रतिक्रिया आलेली नाही. अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे, त्यामुळे पुढील काही दिवसात शासनाकडून स्पष्ट भूमिका जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तोपर्यंत या विषयावर चर्चेला आणि राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून तो राज्याच्या सामाजिक समतोलाशी जोडलेला विषय आहे. त्यामुळे प्रत्येक विधान, प्रत्येक दावा आणि प्रत्येक निर्णय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 58 लाख नोंदींचा उल्लेख हा मोठा आकडा आहे, पण त्याचा नेमका अर्थ काय आणि त्याचा कायदेशीर परिणाम काय होणार हे पुढील अधिकृत स्पष्टीकरणानंतरच समजू शकेल. आगामी काळात या प्रकरणात नवे अपडेट्स येण्याची शक्यता आहे. तुम्हाला या विषयावर काय वाटतं? तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशा महत्त्वाच्या आणि सखोल बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. पुढील अपडेट्ससह पुन्हा भेटू. धन्यवाद.